नमस्कार सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जे कट्टर शिवभक्त आहेत यांच्यासाठी मी शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण का कसं होतंय की आपली आता एवढी छान संस्कृती चालू आहे ना की जे आपण आपल्या आईबाबांच्या काळात ऐकायचो की आमच्या वेळी शिवजयंती अशी व्हायची तशी व्हायची, पोवाडे असायचे, आम्ही ठिकठिकाणी कार्यक्रमांना जायचो, ते परत कुठेतरी अनुभवता येत आहे. म्हणजे कित्येक ठिकाणी छावा मूवी दाखवला जातोय, त्याच्यानंतर खूप छान छान कार्यक्रम होत आहेत. काही ठिकाणी कीर्तन आहेत, काही ठिकाणी शक्ती प्रदर्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही, किंवा ढोल ताशे आहेत, बाकी विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत. फक्त मला काय वाटतं माहिती का, रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत असे कोणते शिवभक्त आहेत की जे बुलेट किंवा त्यांच्या गाड्यांचा आवाज करत आहे ना, ते काय त्याला म्हणतात फटाके फोडत असे रस्त्यांवरून जातात. असं रात्री कोण ह्या लोकांना बघायला किंवा ऐकायला आतुरतेने म्हणजे उत्सुक असतं. कारण की कसं आहे, एवढ्या छान छान गोष्टी चालू आहेत आणि एका साईडला या अशा प्रकारच्याही गोष्टी चालू आहेत. आणि मी यांना जर विचारलं ना आपण की तुम्ही शिवजयंती साजरी करताय, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला महाराजांचा जन्म किती साली झाला होता एवढं जरी यांना कळालं ना तरी खूप आहे. म्हणजे नुसतंच आपलं एखादा सण साजरा करायचा तर तो कसा करायचा हे पण आता यांना शिकवावं लागतंय की काय असं वाटतंय. अगेन मला हे सांगावं असं वाटेल की खूप चांगले जे कार्यक्रम होत आहेत ना, एका साईडला आपली जी संस्कृती चालू आहे, छावा पिक्चर बघितल्यापासून जे लोक छान वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांविषयी आणि संभाजी महाराजांविषयी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी खूप जनजागृती होतीये, खूप लोकांना महाराष्ट्राबाहेरही कळतंय, ही खूप छान गोष्ट आहे. पण एका बाजूला हे असे काय म्हणूयात आपण फेक शिवभक्त की जे गाड्यांचा आवाज करत आणि फटाके फोडत त्या बुलेटच्या सायलेन्सर मधून रात्री 12 ते 6 मध्ये असं काय वेगळं आपण अनुभवतो किंवा कोण लोक तुम्हाला बघायला एवढ्या आतुरतेने उत्सुक असतात की अरे बापरे हा येणार आहे आता आणि असा मस्त गाडीमधून असे फटाके फोडत जाणार आहे, असा गाडीचा आवाज करत जाणार आहे. मला आठवतं की मी ज्यावेळी 10वी मध्ये 12वी मध्ये होतो त्यावेळी एक मशाल घेऊन लोक सिंहगडावरून म्हणजे सिंहगडावर जायचे, तिथून यायचे आणि आपापल्या काय म्हणतात मंडळ असतील किंवा कार्यक्रमांची ठिकाणं असतील तिथे ती अखंड ज्योत जी चालू असते ती तिथे ठेवायचे. सो या अशा छान छान गोष्टी आपल्या संस्कृतीत आहेत. तर म्हणजे एक तो व्यक्ती धावत असायचा आणि न थांबता ते चेंज होत जायचं, ती मशाल कोणीतरी दुसरं घेईल, मग तो थकल्यानंतर दुसरं घेईल. अशा प्रकारचे आपल्या इथे कार्यक्रम आहेत. आपल्या इथे असं कधीच नाही की रात्री 12 ते 6 मध्ये. आणि कसं आहे, मुळात आम्ही समजू म्हणजे काय म्हणतात, आम्ही आमचे आई वडील, आमचे नातेवाईक किंवा ओव्हरऑल सगळे लोक समजतील, पण ज्यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत, रात्री 12 ते 6 मध्ये तुम्ही एवढा आवाज करत ते फटाके फोडत जळे जाताना ते लहान मुलं दचकून उठतात. बरं ठीक आहे, आपण एवढं पण नको, कारण कसं आहे की 4 भिंतींच्या आत गोष्टी असतील तर त्याचा एवढा आपण काय म्हणतात बाऊ नाही केला पाहिजे. पण प्राणी आहेत, प्राण्यांना या गोष्टींचा तरी त्रास होत असेल. आय एम शुअर जे काय म्हणतात डॉग्स असतील, म्हणजे कुत्रे असतील, मांजरा असतील, हे रात्री या आवाजाने दचकून नसतील, त्यांना त्रास नसेल होत या गोष्टींचा. बरं, हे सगळं झाल्यानंतर सुद्धा शेवटी मला हे म्हणावंसं वाटेल, महाराज आत्ता असते ना तर ह्या लोकांना जसा त्यांनी पहिला न्याय दिला होता की चौरंग केला होता, या अशा लोकांचा पहिले महाराजांनी चौरंग केला असता. सो मला एवढंच म्हणावं असं वाटेल की शिवजयंती एवढी आपण दिमाखात साजरी केली पाहिजे, दणक्यात साजरी केली पाहिजे की लोकांना हेवा वाटला पाहिजे, लोकांना जगभरात आम्ही महाराष्ट्रात येऊन आम्हाला शिवजयंती अनुभवायची असं वाटलं पाहिजे. आणि जे घडतंय सुद्धा, मला हे असे छावा चित्रपट दाखवले जात आहेत ठिकठिकाणी, कीर्तनं होत आहेत, महाराजांवरची व्याख्यानं होत आहेत, हे बघून खूप मस्त वाटतंय.
पण एका ठिकाणी हे अक्कल नसलेले लोक आहेत ना, शिवजयंतीच्या नावाखाली हे असले काहीतरी प्रकार करतायत. तर मला असं वाटतं की ही वेळ आलेली आहे की आता आपण अशा टर्निंग पॉइंटला आहोत की जिथे आत्ता आपण या गोष्टीत लोकांना सांगितलं किंवा लोकांना कळालं तर जास्त अवेअरनेस किंवा एक जागरूकता येऊ शकते या गोष्टीविषयी. सो मला एवढंच सांगायचं होतं, हा वे नाही आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीने साजरी करायचं की गाड्या आवाज करत रात्रीचा, आणि रात्रीचा काय प्रॉब्लेम आहे, 12 ते 6 मध्ये काय, तुम्ही सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत काय जी आपल्याला शासनाने वेळ दिली 10, 11, 12 किती वेळ या गोष्टी केल्या तरी एक वेळ काही प्रॉब्लेम नाही, पण रात्री 12 ते 6 मध्ये काय असा वेगळा काय म्हणतात मुहूर्त असतो की, आणि या गोष्टी करायचा मुहूर्त असतो. खरंच म्हणजे आय डोंट नो काय आहे हे. एनिवे, सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महाराजांचे विचार, महाराजांची काय म्हणतात युक्ती, शक्ती, गनिमी कावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून पुढे जाऊयात. आणि ही शिवजयंती आणि येणाऱ्या दरवर्षी शिवजयंती खूप छान छान आपण करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. जय शिवराय.